ऑपरेशन सिंदूरची झळ PSL 2025ला देखील बसलेली आहे। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन धोक्यात आलंय। रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम जवळ ड्रोन अटॅक करण्यात आलेला आहे आणि यामुळे रावळपिंडी शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण आहे। या स्टेडियममध्ये आज PSLचा सामना खेळवण्यात येणार होता, मात्र या सामन्यावर सुद्धा आता संकट आले। म्हणजे आपण जर बघितलं असेल तर भारतामध्ये IPL सुरू आहे, पण अंतर्गत परिणाम बघायचे झाले तर केवळ काही उड्डाणं रद्द केली आहेत, काही विमानतळ ऑपरेशनल नाही आहेत, त्यामुळे फक्त सामन्यांची ठिकाणं बदलली गेली आहेत। पण पाकिस्तानची जी लीग सुरू आहे त्याला मात्र मोठा धक्का या ऑपरेशन सिंदूरमुळे बसलेला आहे। आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण याच्यामध्ये जाणून घेऊया की भारतानं बंद केलेल्या बगलिहार धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मुसळधार पावसामुळे चिनाब नदीचा जलस्तर वाढलेला आहे आणि सलाल धरणाचे दरवाजे देखील उघडण्यात आलेत। भारतानं धरणातून पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानमध्ये पूर येण्याची भीती व्यक्त केली जाते। सिंधू जलकरार स्थगित करत भारतानं पाणी रोखलं होतं। पाण्याचा असा शस्त्र म्हणून वापर या निमित्तानं पहिल्यांदाच भारतानं केला। अगदी कारगिल युद्धाच्या वेळी सुद्धा तो झाला नव्हता आणि तो आता करण्यात येतोय। शैलेंद्र देवळणकरांकडे याच्याबद्दलचा एक प्रश्न घेऊन यायचा। शैलेंद्र देवळणकर, जेव्हा हा निर्णय घेण्यात आला सस्पेंड करण्याचा, आपण करार पूर्ण बाहेर नाही पडलेलो, सस्पेंड केलेला आहे, माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की यानंतर पाकिस्तान याला युद्धजन्य कृती मानत चाललेला आहे, तो या बाबतीत काय एस्केलेट करू शकतो आणि भारताकडे काय पर्याय आहेत पाण्याच्या या मुद्द्यावर, सिंधू करार, पाणी करार वाटप? नाही, मला असं वाटतं की भारताकडनं हा जो निर्णय घेतला हे पहिल्यांदा प्रतिरोधनाचं साधन आहे। म्हणजे आतापर्यंत पुलवामा असेल किंवा उरी असेल, आपल्याकडनं ज्या रिॲक्शन झाल्या कायनेटिक रिॲक्शन्स होत्या, पण यावेळेला आपण कधी प्रतिरोधने वापरलं नाही। सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की म्हणजे शत्रूंनी कोणत्याही पद्धतीने भविष्यामध्ये तुमच्या विरोधामध्ये कारवाई करताना 10 वेळा विचार केला पाहिजे, त्याला ऍक्ट ऑफ डिटरन्स आपण म्हणतो। त्यामुळे हे प्रतिरोधनाचं साधन आहे की आपण तसे सिंधू नदी पाणी वाटप करारमधून बाहेर पडतायत, त्याला अनल्ट करता येत नाही, त्यामुळे त्याला स्टेट ऑफ अबियन्स मध्ये ठेवता येतं, कारण ती प्रोव्हिजनच त्याच्यामध्ये नाही। एकमेव अशा स्वरूपाचा करार आहे ज्याला कसल्या प्रकारची डेडलाईन नाही, ज्याच्यातनं बाहेरही पडता येत नाही आणि ज्याच्यामध्ये ज्याचा आपण खरं अपर रिपॅरियनला असताना 70% पाणी आपण त्यांना देतोय। म्हणजे हा करार कशा पद्धतीने झाला, म्हणजे याच्या विषयी जर त्याच्या 12च्या 12 आर्टिकल्स मी जेव्हा वाचले तेव्हा कमालीचे धक्के देणार। म्हणजे आपल्याला साधारणतः आता तुम्ही बघा की जेव्हा सेडिमेंट्स वाढतात एखाद्या, आपण बगलिहारमध्ये जर सेडिमेंट्स वाढले तर ते फ्लश करण्यासाठी, काढण्यासाठी अनेकदा आपल्याला जास्त पाणी सोडावं लागतं आणि परत तो रिस्टोर करण्यासाठी आपल्याला पाणी दरवाजे बंद पण करावे लागतात। हे करत असताना देखील पाकिस्तानची परमिशन घ्यावी लागायची। हे अशा स्वरूपाने सुद्धा सेडिमेंट काढताना सुद्धा पाकिस्तानची परमिशन घ्यावी लागणारा एकमेव करार होता। आता आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये जो सस्पेंड केल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठ्याचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट त्याचा असा होणार आहे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म दोन्ही पण आहेत। शॉर्ट टर्म मध्ये 3 गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत। त्यातली पहिली गोष्ट जी अशी आहे की जो आपण पाण्याचा डेटा पाकिस्तान बरोबर शेअर करायचो, फॉर एक्झाम्पल पूर आल्यानंतर आपण करायचो, अनेकदा आपण गेट्स ओपन केल्यानंतर करायचो किंवा गेट क्लोज केल्यानंतर चिनाब जी 17-18 फूट तिची खोली होती, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।